साई 11 गोल्डकोट आणि प्रतिस्पर्धी आहे सिद्धी स्पोर्ट राब प्रहार आणि खरोखरचा गाव फिरून इलो आणि हुंबऱ्याला पण दिलो एकदा पंकज कदोकर आपल्या गोलंदाजी मार करते प्रहार करणारा प्रयत्न निर्धार चेंडूची सांगता दीपक यांना काही साई 11 गोल्डकोट आणि सिद्धी स्पोर्ट राब यांच्या दरम्यान पायातला चेंडू तेवढ्याच ताकदीने चेंडू भिरकावलाय चेंडू निघून जातोय सीमा षटकार कणकणे दमने षटकार पंकज मात्र पंचांच्या डाव्यात निघालाय पंचांना क्रॉस करून दीपक कसे करते वरच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत आहे तेवढं सुंदरचं रक्षण पाहायला मिळतंय एक धाव पूर्ण केली जाते एक अनधार रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न सुंदर प्रयत्न होता मात्र थर्ड मॅन सुंदर आहे एका धाव्यावरती समाधान मारते एका धाव्याने दुहेरी अंकामध्ये पदार्पण पाहते 1-0 10 ही धावसंख्या गुणफलकावरती घेत आहोत छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका ऐकत राहा पानपट्टी सनिकेत सामना करण्यासाठी स्लो यांचा चेंडू गॅप मध्ये चेंडू पूल केलाय शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू आहे तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राब संघाकडून चेंडू मात्र टाकावे लागणार आहेत स्वप्नील पाटेकर सुंदर चेंडू सुंदर प्रहार टांगा पलटी घोडे फरार षटकार ह्या चेंडूवरती काय घडतंय आणि काय बिघडतंय रोखण्यामध्ये यशस्वी झाला थोडासा स्लो लेनचा चेंडू टाकल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जमा आहे पुन्हा षटकाराची मोहर मोठवली जाते चेंडू निघून जातो सीमा षटकार 23 कसेकर आणि स्वप्नील आहे तो मात्र भीष्म पितामह सुंदर चेंडूचा संभव आणि झेल होऊ शकत आहे 1 बॉल चेंडू निघून चाललाय षटकार विचारत आहे नक्की काय पंचा टप्पा आतमध्ये आहे की बाहेर आहे चौकार प्रकारे सामना करतोय तो दीपक कासेकर पुन्हा मोहर उमटवतो षटकाराची कांदापलटी घोडे पराग आणि हा आहे षटकार पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र सनिकेत कासेकर हा पिच मारा सुंदर तयार आहे चेंडू होत आहे चेंडू खाली फिल्डर आहे आणि चेंडू निघून जातो सीमा रेषा षटकार सिद्धेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करते सनिकेत तयार पुन्हा आता मात्र एक चान्स आहे सुंदर झेल आहे सुंदर झेल नक्कीच वाढेल सिद्धेश विद्देश आपल्या गोलंदाजी मार्क करते फायनलच्या दिशेला चेंडू जातोय एक धाव तर निश्चित आहे 2 धावा पूर्ण सहजरित्या धावून काढले जातात विद्देश पुन्हा एकदा अटक और विकेट मारा पायातला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो मात्र शुभम कासेकर सुंदर चेंडू सुंदर प्रहार चेंडू हवेत आणि सुंदर झेल राज संघात सोबतचा चेंडू राहतात ओढ विकेट मारा मग सुंदर चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची सांगता या षटकाची घेत आहोत छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा कशा करते सामना करण्यासाठी पायातला चेंडू तेवढ्याच पद्धतीने सन्मानपूर्वक गाव करण्याच्या दिशेला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मेहनत पाहायला मिळते राजसंघाकडून एकच हवे पंकज पुन्हा एकदा आता मात्र मकरंद कासेकर मैदानामध्ये सुंदर प्रहार चेंडू जातो सीमा षटकार खनखनी दंडने नाही तर ओढ विकेट मारा करतोय मकरंद तयार आहे पाहूया पुन्हा चेंडू येते चेंडू निघून चालला सीमा रेषा पार खनखनी दंडने चौकार 52 एकदा जोरदार त्याला पंकज आता मात्र सुंदर चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करते मकरंद तयार
हातात मात्र 2 चेंडू निर्धार होत आहेत. कोणीतरी शिटी वाजवतो, थांबण्याचा इशारा. मकरंद तयार. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर निघून जातो. आपल्या गोलंदाजी मार्क होते. मकरंद तयार सामना करण्यासाठी. पायाचा चेंडू फटका फसलाय, फटका फसलाय. चेंडू हवत आहे, चेंडू जगत पाहायचा आहे आणि झेल सुटतो. 2 धावा. सौरभ पॅटर्न ऑन द विकेट. महाराज दीपक काशेकर तयार. सुंदर प्रहार. चेंडू निघून जातो सीमार शप्पात. कणकणी दणदणीत चौकार. जो संघ जिंकेल तो विसापूर बरोबर लढ देईल. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. 1 धावेने संघाचे 60 धावा फलकावर झालेले दिसत आहेत. सौरभ पाटेकर. पायातला चेंडू तेवढ्याच पद्धतीने घालण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये थांबण्याचा इशारा देतोय दीपक काशेकर. 1 धावेने 3 धावा सुद्धा मिळू शकतात. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. फटका कसला आहे, चेंडू हवेत आहे. संधीचं सोनं झालंय आणि बॅट मध्ये पाहिलं दमलेला आहे. मित्रांनो दीपासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर कामगिरी करून परततोय. पुन्हा एकदा सौरभ. फाईनलच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू येतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर चेंडूची फेकी म्हणता येणार नाही. मात्र पुन्हा एकदा मकरंद आपल्या गोलंदाजी मार्क करते. पुन्हा त्याच दिशेला चेंडू येतोय. चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. खणखणी दणदणीत 67 धावसंख्या. अशा रीतीने सुटकात आणि खेळण्यामध्ये त्यांच्या मागे उभे राहून त्यांना चांगलं प्रोत्साहन देत आज मला वाटतं आपल्या गावाचं ते नवनिर्वाचित म्हणून नगरसेवक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. हे खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणावी लागेल. त्या विभागातील त्यांच्या लोकांनी अशा शुभेच्छा. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा हा पुढील चेंडू राज यांचा आणि त्यांचा सामना करतायत ते सौरभ. मला वाटतं पहिला त्याच्यानंतर पुन्हा एकदा सौरभ यांच्या बॅट मधून गेला असेल तर तो सौरभ पाटेकर आणि तीच दुरा आणि तीच कमाल आपल्या संघासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी क्रीजवरती करताना आपल्याला सौरभ पाहायला मिळतोय. 8 राज यांचा पुढील चेंडू आणि त्याचा सामना करतात सौरभ. सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु हा हवेत गेलेला चेंडू आणि जबरदस्त अशी कॅच म्हणावी लागेल. एकदम इझी कॅच घेतलेली आहे आणि आपला विकेट या ठिकाणी दिलेल्या सहकार्यामुळेच होऊ शकतो. त्याची झलक आपल्याला या रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सवातून आपल्याला पाहायला मिळते. हा पुन्हा एकदा सुंदर असा झेल आणि कॅच पकडले ते साई 11चा स्टार प्लेअर दीपक यांनी आणि अशा प्रकारे लागेल तो विदेश आणि हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु मोठा प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेश यांचा हा पुढील चेंडू आणि सुंदर असा शॉट मारलेला ऑफ साईडला. मला वाटतं 1 धाव ही इझिली कंप्लीट केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तितकी सुंदर फिल्डिंग या ठिकाणी ऑफ साईडला पाहायला मिळते आणि मोठे षटका मारण्याचा ऑन साईडला प्रयत्न परंतु तो प्रयत्न उठलेला आहे आणि हा पुढचा सुद्धा निर्धाव चेंडू लागणार आहे. या षटकापासूनच त्याची सुरुवात झाली पाहिजे. सुरेशांचा पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हा ऑन साईडला चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आणि समाधान मानावं लागते. ते फक्त 1 धाव्यावरती आणि धाव संख्या होते ती एकूण 12 धावा. आतापर्यंत जर आपण वाईट सोडले तर सुरेशने अतिशय छान प्रतीक आहे आणि सुरेश त्यांचा हा पुढील चेंडू प्रतीकसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल मला वाटतंय मिडानलाच आहे आणि हा सुंदर असा झेल बाउंड्री लाईन वरून धावत येऊन हा सुंदर असा झेल पकडलेला आहे. हा पण सामना काहीसा त्याच प्रकारात मोडताना दिसतो आपल्याला. हा सुंदर असा चेंडू परंतु तो चेंडू या ठिकाणी पाहत असलो तरी त्याच्या मागे त्यांची मेहनत जी आहे ती गेले कित्येक दिवसापासूनची आहे आणि ही मेहनत अतिशय चोखपणे या ठिकाणी आपल्याला बजावताना क्रीडा समितीचे प्रत्येक सदस्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप खूप धन्यवाद. या सर्व क्रीडा रसिकांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना खूप सारे आशीर्वाद हे नक्कीच मिळतात असं मी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झालेली आहे ती 13.
बघूया आणि तोच पॅटर्न तोच टेम्पो अल्पेश राखण्यात यशस्वी होतोय का? मला वाटतं पहिल्याच बॉलवरती हा खणखणीत आणि दणदणीत असा षटकार मारण्याचा प्रयत्न, पण तो तितक्या सुंदर बिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. ते गोलकोट संघाकडून सुंदर असं बिल्डिंग शुभम कासेकर यांच्या माध्यमातून मला वाटते अल्पेश यांचा पुढील चेंडू, त्यांचा सामना करतील दीपेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत आणि कोणताही प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत नाहीये. अल्पेश यांचा पुढील चेंडू आणि सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा तितक्याच जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन शुभम यांच्याकडून, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही. पुढील चेंडूवरती काय करतोय अल्पेश यांचा पुढील चेंडू आणि त्यांचा सामना करतील विदेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत आणि एकूण धावसंख्या झालेली आहेत आतापर्यंत 18 धावा. पुन्हा एकदा हा ऑफ साईडला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु हा अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. 19 धावा. तिसरं ओव्हर हे प्रगतीपटावरती अल्पेश यांचा पुढील चेंडू विदेशांचा गाडी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय बॉल सुटलेला आहे आणि हा एक छोटी धाव घेण्याचा दीप करजवकर. बघूया दीप काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा वाईट चेंडू अल्पेश यांचा पुढील चेंडू आणि त्याचा सामना करतील दीप. सुंदर असा लेग साईडला मारलेला शॉट, परंतु एकदम आरामात फिल्डरने फिल्ड केलेला आहे आणि मात्र समाधान मानावं लागते ते एका धावेवरती. या सामन्यात पाहायला मिळतंय का राज कासेकर यांची ही दुसरी ओव्हर, पहिला बॉल त्यांचा आणि मला वाटतं बीट झालेले आहेत. मोठा फटका मारणं, मला वाटतं प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारणं हेच अपेक्षित आहे. तोच दुसरा चेंडू त्यांचा आणि सामना विदेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडला हा टोलवलेला चेंडू. मात्र एक कारणावरती दुसरा छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न अयशस्वी होतोय आणि या ठिकाणी डावकुरा फलंदाज दीप आपला विकेट गमावून सेमीफायनल मध्ये जाणार आहे. हे सगळं असताना मला वाटतं काहीशी गणित एका साईडला झुकलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे जर आपण बघितलं तर काहीसं अशक्य वाटणार हे लक्ष्य, परंतु क्रिकेट शेवटी अनिश्चिततेचा गेम म्हणतो आणि हा सुंदर कॅच शुभम यांनी पकडलेला आहे. आणि अशा प्रकारे शायऱ्या यांचा तडका, प्रत्येक त्यांचा आयकॉनिक डायलॉग जर आपण बघितला तर ते टांगा पलटी घोडे फरार वगैरे हे सगळे शब्द जर आपण त्यांच्या तोंडून ऐकले तर खरंच ऐकण्यासारखं वाटतं. मला तर सुंदर असा शॉट ऑफ साईडला निघालेला आहे आणि हा खणखणीत चौकार आणि आपले दाखवताना पंकज आपल्या संघासाठी, राज यांचा पुढील चेंडू पंकजसाठी आणि हा सुंदर लेफ्ट केलेला आहे लेफ्ट साईडला आणि हा व्हाईट चेंडू. चेंडूमध्ये जवळजवळ अशक्य वाटणारे 39 धावांचं लक्ष्य, 39 धावांचं लक्ष्य या ठिकाणी मला वाटतंय आउट झालेलं आहे. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहून गेलो असेल पुढील राज यांचा चेंडू आणि त्यांचा सामना. हा सुंदर असा शॉट ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि हा मला वाटतं गॅप मध्ये मारलेला चेंडू, परंतु दीपक बापरे क्या बात आहे. एकदम स्टाईल मध्ये फिल्डिंग करताना, एकदम आरामात फिल्डिंग करताना मात्र एका धावावरती समाधान मानावं लागते. अनिकेत यांचा हा पुढील चेंडू आणि ऋषिकेश. बघूया हा ऋषिकेशने मारलेला ऑन साईडला चेंडू, परंतु मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल त्यांना. अनिकेत सेतवडेकर यांचा हा पुढील चेंडू. बघूया पुन्हा मोठा चेंडू मारण्याचा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसलेला आहे. सगळे खेळाडू पण मला ते जवळ क्लोजिंगला लागलेले आहेत. अनिकेत यांचा पुढील चेंडू आणि बापरे क्या बात आहे, जबरदस्त असा बॉल आणि हा त्रिफलाच्छेद. पुन्हा एकदा एक नवीन फलंदाज बाद होताना सामने हे 5-5 ओव्हरचे खेळले जातात. हे खूप चांगली आणि समाधानाची गोष्ट प्रत्येक खेळाडूंसाठी, प्रत्येक संघासाठी विशेष आभार मानावे लागेल. ते आयोजक आणि सर्व सीमारक्षक, मला वाटतं चांगला कंट्रोल या प्रत्येक सामन्यांवरती त्यांचा आहे आणि बारीक लक्ष. त्यामुळेच हे प्रत्येक संघ या ठिकाणी या 4 ते 5 ओव्हरचा आनंद या ठिकाणी या क्रीजवरती घेताना मिळते. आपल्याला पाहायला रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सवात आपल्याला पाहायला मिळते ते क्रीडा समितीकडून. अनिकेत यांचा हा मला वाटतं बॉल लेफ्ट झाल्याने अशा प्रकारे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अभिनंदन साई.